मध्ये दोघांनी धुमाकूळ घातलाय. एका बाजूला पिताश्री तर दुसऱ्या बाजूला त्यांचाच पुत्र माधव ठाकरे आणि राज माधव ठाकरे या जोडीनं खऱ्या अर्थानं अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर आणलाय. आणि ती जोडी एंटर झाली मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समवेत जय हनुमान माईनगर टीमचे ओपनिंग पेयर छोट्या माई कॅप्टन आणि त्याच्या समवेत सुनील भंडारी सुनील भंडारी आणि छोट्या माई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 4 ओव्हरची मॅच दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला. आता त्यानंतर आपण पाहताय हा द्वितीय फेरीतला पहिला सामना. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात करायची आणि फार महत्त्वाची सूचना अल्लानी टीमचे कॅप्टन सलाम. 10:23 झालेत आणि तुमचा पहिला बॉल पडतोय. आपण टाइम स्टार्ट केलाय. आणि पहिले 3 षटक जर तुम्ही 15 मिनिटात कंप्लीट नाही केली, 1-1.5 मिनिटं जरी तुम्ही एक्स्ट्रा घेतला सलाम, तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. आयोजकांची ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो वेळेच्या माध्यमातून. येस 10-23 सेकंड वॉर्निंग. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज नितीन निमसे. मॅचला होते सुरुवात. फलंदाज गाठ घेतात. लेट्स प्ले. माधव ठाकरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अल्लानी विपक्ष जय हनुमान माईनगर. पहिलाच फटका मिस झालाय. छोट्या माईची विकेट मिळाली आहे. महत्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये. सर्वाधिक महत्वाचा खेळाडू जय हनुमान माईनगरचा पहिल्याच बॉलवर फसलाय. नितीन निमसेने ही विकेट प्राप्त केली आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर निराश पावलाने माघारी परततोय. छोट्या माळी बॅक टू द डगआउट. सेलिब्रेशन होतं छोट्या माईच्या विकेटचं. त्यांना माहिती आहे या विकेटचं महत्व. हा खेळाडू मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलाय. अप्रतिम कामगिरी गोलंदाजी फलंदाजीमध्ये त्यानं केली आणि त्यामुळे तो शून्यावर बाद झालाय. हे सेलिब्रेशन बनत त्याचं होतं अल्लानी टीमचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. योगेश माळी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. पहिल्या बॉलवर विकेट नितीन निमसेला मिळतीये. दोन खेळाडू 30 या सकच्या बाहेर. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. एक लॉंगॉनला सलाम शेख, स्क्वेअर ऑफ द विकेट समीर. हे दोन खेळाडू आपल्याला 30 या सकच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात. राऊंड विकेटने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न अपील केली आहे त्या ठिकाणी, परंतु पहा अंपायर सांगतायत की नाही, हा बॉल उजवे यष्टी सोडून जात होता. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग. कारण जर तुम्ही राऊंड विकेट ते गोलंदाजी करता, तुमच्या बॉलचा इम्पॅक्ट आउटसाइड लेग असेल तर तिथे जरी तो बॉल मधल्या विकेटला जरी तो हिट होत असला तरी ती विकेट LBWच्या माध्यमातून दिली जात नाही. अतिशय प्रोफेशनल पंच आहेत माधव ठाकरे. अगदी म्हणायला गेलं तर नियमांचं पुस्तक त्यांच्या माइंडमध्ये सेट आहे. सुंदर डिसिजन, व्हेरी गुड अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून होत असताना एक सिंगल लेग बाईटच्या माध्यमातून मिळते श्रीगणेशा होत असताना जय हनुमान माईनगर टीमच्या इनिंगचा वेळेच्या माध्यमातून पण देखील लक्ष द्यायचं आहे. कारण तुमचा जी घड्याची टिकटिक सुरू आहे साई स्टार अल्ल्यानी, 1 ओव्हर नंतर आम्ही तुमचं टायमिंग तुमच्यापर्यंत पोहोचू. ओव्हर पिच होता, ऑन साइडला उडवायचा मोठा फटका, मिस टायमिंग आहे आणि आउटफील्डचा सर्वाधिक जबरदस्त खेळाडू होता त्या कॅचच्या खाली. कॅच सुटण्याचा प्रश्नच नव्हता. सलाम शेखच्या हातामध्ये बॉल विसवतोय. दुसरा धक्का लागतोय जय हनुमान माईनगर टीमला. सुनील भंडारी बॅक टू द डगआउट.
खेळाडू झेळ पकडतात आणि या कॅचला ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच म्हणतात क्रिकेटमध्ये. आणि त्याच पद्धतीनं सहजरित्या हा झेल त्या ठिकाणी टिपला. सलाम शेखनं उल्लेख मी मगाशीच केला, आउटफील्डचा सर्वाधिक जबरदस्त खेळाडू म्हणून या खेळाडूची ख्याती राहिली आहे. अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली सलाम शेखनं. अंडरआर्म क्रिकेट फार भरपूर चांगला अजूनही तो खेळाडू खेळतोय आणि त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये याची कामगिरी दमदार सातत्यानं असते अल्ल्यानी संघाच्या माध्यमातून. तुर्तास नितीन निमसेचं कौतुक करायला हवं ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आतापर्यंत. फुललेंचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, विकेट किपर विजय पस्टेला देखील बॉल मिळाला नाहीये. सुंदर गोलंदाजी रिप्लायमध्ये पाहणं या ठिकाणी नक्कीच उत्सुकतेचं असेल. कशा पद्धतीनं हा बॉल चेंडू रिलीज केला. टप्पा पहा, लाईन अगदी खोलवर टप्प्याची, ऑफस्टम्पच्या अगदी थोडासा बाहेर. बाल बाल बच गए यहाँ पे बल्लेबाज. सुंदर गोलंदाजी, 2 विकेट 1 धाव असं समीकरण, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर पिच होता ऑन साईडला, सलामच्या आवाक्याच्याच बाहेर आहे बॉल, गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो, चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे पाहिलं तर या ठिकाणी अदिनाथच्या माध्यमातून या फटक्याची नितांत आवश्यकता होती. टीम माईनगरच्या पहिल्या तरी इनिंगला तो फटका आलाय. यावेळी समोरच्या दिशेला भरपूर लॉंग चेसेस सलामला, पण मी मगाशीच उल्लेख केला आउटफील्डचा जबरदस्त चित्याच्या चपळाईनं धावणारा हा खेळाडू आहे. भरपूर मोठं अंतर कापून आला, बॉलला आतमध्ये कलेक्ट केला आणि पहा 2 धावा या ठिकाणी महत्त्वपूर्ण वाचवला फिल्डिंगमध्ये. 2 धावा मिळतील शेवटच्या बॉलवर आणि पहिलं यशस्वी षटक या ठिकाणी समाप्त होत असताना नितीन निमसेचं, ज्यामध्ये धावा आल्या 7 विकेट गेले 2. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 23ला सुरुवात केली होती, 7 मिनिटं घेतली आहेत अल्ल्यानी संघ, तब्बल 2 मिनिटं तुम्ही जास्त घेतली आहेत. त्यामुळे उर्वरित आपण 2 षटकं जर पाहिली, ती 2 षटकं तुम्हाला 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. आणि 9 मिनिटांमध्ये कंप्लीट जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल. शेवटची ओव्हर म्हणजे स्लॉकचं षटक असतं, जिथे फक्त सातत्यानं हाणामारी करण्याचा प्रयत्न असतो. जर तिचे जास्त रन्स आले तर ते तुम्हाला महागात ठरतील. नियमानुसार तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे शिस्तबद्ध पद्धतीनं. एक जबरदस्त स्पर्धा तुमच्यासाठी आयोजित केली आहे सुनीलमाळी क्रीडा मंडळ अंबेळे खुर्द, संपूर्ण टीम आणि आदरणीय सुनीलजी माईसाहेब, आदरणीय नकुलजी भांडे यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून. आणि एक सुंदर अशी स्पर्धा ही तुम्हाला तुमच्या खेळासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मचा एक चांगला वापर तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीनं करायचा आहे. सेकंड ओव्हर हर्षल आला, हर्षल वाईंबे. लोवर फुल टॉस होता, आन्सरला टर्न केला अलॉंग द कार्पेट, भरपूर वेगानं आले. सलाम मैदानाच्या आतमध्ये त्याच्या हातामध्ये होता, त्यामुळे रिस्क त्या ठिकाणी घेतली नाही बॅटर्सने. दुसऱ्या धावेची एक सिंगल इथे मिळतीये. 8 धावा टीमची टोटल, 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. बॅटिंग करत असताना आपण पाहताय जे हनुमान माईनगर जो मुरबाडमधील संघ आहे, टॉस या टीमने हरलाय, त्यांना बॅटिंग करावी लागते या मॅचमध्ये. पंच वळत आहेत, त्यांनी लाईन पाहिली, हा बॉल वाईड घोषित केला. राज ठाकरे आहेत सध्या आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये. टीमची टोटल 9 स्कोर बोर्डवर. यावेळी चांगला बॉल आहे, फुल लेनचा हा बॉल होता. इथे लाईन चांगले थोडीशी आतमध्ये घेतली यावेळी लाईन आणि त्यानंतर पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं गेलं. बॅटर्सच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेला. तिसरे पंच आपण लगेच सज्ज व्हायचंय, कारण आपण प्रत्येक गोष्ट अगदी निष्पक्षपातीपणे 6 कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र टिपले जातात. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर कोणत्याच टीमला किंवा कोणत्याच टीमच्या बाजूने कोणताही डिसिजन अनफेअर दिला जाणार नाही. 6 कॅमेरे 10 क्रिकच्या माध्यमातून अगदी स्पष्ट त्या ठिकाणी चित्र क्लिअर होईल. थोड्याच वेळात ते चित्र आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु जमू नका आणि वेळेच्या माध्यमातून सहकार्य करा. ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून हा फेअर बॉल आहे, परंतु बॅटर्सनं चॅलेंज दिलं त्या डिसिजनला. मग असा फेअर बॉल आणि देन वन्स अगेन डॉट बॉल.
सलगचा हा दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय. यावेळी पुनश्च एकदा सोडून दिलाय बॉल. वन्स अगेन पंच म्हणतात हा फेअर बॉल आहे. बघा सर, रिव्ह्यू फेल गेला, अनसक्सेस ठरला. अंपायरला चॅलेंज करू नका, आर्ग्युमेंट करू नका, पण पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी हा एक फेअर बॉल आहे. एक रिव्ह्यू तुम्ही घेतला, तो गमावला, त्यानंतर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. आणि यावेळी जो ऑनफिल्ड डिसिजन अंपायर जो डिसिजन जो आला आहे तो तुम्हाला या ठिकाणी मान्यच करावा लागेल. डॉट बॉल सलगचा हा तिसरा डॉट चेंडू आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. टीमची टोटल 9, 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. सुंदर गोलंदाजी हर्षल वालिंबेची. स्टेप आउट खेळून मारण्याचा प्रयत्न, भूलभुलैया करणारी गोलंदाजी फलंदाज आदिनाथला चेंडू समजतच नाही. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर पहा रिप्लायमध्ये कशा पद्धतीने पुढे सरकले होते. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे. फुलर लेनचा हा बॉल सरळ गया विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक इथे हाताळले गोलंदाज हर्षल वालिंबेनं. अडव्या पॅटनं इथे फटका सजवलाय अलॉंग द कार्पेट. चांगली फिल्डिंग सलाम शेख, त्यानंतर ऑन द स्टंप फेकी. सुंदर फिल्डिंग त्यानंतर ऑन द स्टंप फेकी. हे चित्र सुंदर पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 5.00च्या सरासरीनं जय हनुमान भाईनगर टीमची धावसंख्या 10, विकेट त्यांनी गमावले 2 आपण पाहताय. आणि याच प्रोजेक्टेड स्कोरनं जर गेले तर 20 धावा आपण पाहताय. 4 ओव्हर अखेरीस होतील आणि त्या धावा पाहिल्या तर अल्ल्यानी संघ नक्कीच आनंदी असेल. पहिलं षटक आपण पाहिलं नितीन निमसेचं, त्या धावा 7 सेकंड ओव्हरमध्ये. हर्षल वाळिंबेचं जबरदस्त षटक राहिलं, धावा आल्या 3. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी कामगिरी सुरेख केली आहे. 8 बॉल आतापर्यंत फेस केलेत आदिनाथने. धावा त्याच्या बॅटमधनं 7. दुसऱ्या बाजूला योगेश खेळतोय, 2 बॉल त्याने फेस केलेत, 1 धावसंख्येवर तो खेळतोय. 1001 प्रेक्षक लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेता 10cricket.in माध्यमातून त्या सर्वांचं मी समालोचक जगदीश तारमळे मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. सलाम शेख आला क्षेत्ररक्षणामध्ये. चित्त्याच्या चपळाईनं जबरदस्त कामगिरी या खेळाडूनं दाखवली. आता गोलंदाजीमध्ये प्रदर्शन करण्यासाठी तो उतरला. दुसऱ्या बाजूला माईनगर टीमला आता इथून उर्वरित 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारण्याची आवश्यकता आहे. स्लोवर 1 होता, ऑनसाइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय आणि अजून एक धक्का इथे लागत असताना आदिनाथला माघारी परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय माईनगर टीमला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं थोडीशी गती कमी होती, लेग ब्रेक होता, लवकर रीड केला, थोडेसे जास्त शफल झाले. हा फटका पहा सुंदर होता परंतु प्रॉपर एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि स्क्वेअर लेगला सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपला. फलंदाजी इथे होतोय बाद. 9 बॉल फेस केले, 7 धावा करून आदिनाथ इथे माघारी परततोय. नवीन बॅटर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये जातोय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर इथून पुढे 20 ते 25 रन्स येणं गरजेचं असेल टीम जय हनुमान माईनगरच्या दृष्टिकोनातून. आणि वेळ समोर जी गाडी आहे त्या गाडीचे आपण पाहिलं तर लाईट सुरू आहे पहा. विनंती करतोय. हां यस थँक्यू धन्यवाद. वेळेच्या बाबतीत देखील आपण लक्ष द्यायचं. हा टीम 6 स्टार अल्ल्याने 13 मिनिटं खर्च केली आहेत आणि उर्वरित 5 बॉल तुम्हाला 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. सलाम या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. ओव्हर पिच होता, समोरच्या दिशेला लॉफ केलाय. आल्या आल्या मैदानामध्ये आपल्या नावाचा परिचय करून देत असताना प्रशांतच्या बॅटमधनं आलाय. हा एक्स्ट्रा कव्हरला सुरेख दर्जेदार सर्वोत्तम अतिउत्तम षटकार. अगदी स्लॉट मध्ये होता. ओव्हर पिच स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे ताकदीचा नजराणा इथे प्रस्तुत केला. टायमिंग प्रॉपर होतं. फुल टॉस आहे. वन्स अगेन बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा षटकार.
क्रिकेट आहे, सामना बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या 2 ओव्हर अल्लानी संघाच्या बाजूने होत्या. या ओव्हरमध्ये प्रशांताला 2 बॉलमध्ये 2 षटकार आणि सामना आता पाहिला तर कमबॅक हळूहळू या मॅचमध्ये शिरकाव करत असताना जय हनुमान माईनगर. फुललेनचा हा बॉल होता, फ्लिक केला पायाजवळनं, फिल्डिंग होते चांगली, धाव मिळेल एकच. सलगच्या 2 षटकार होते, त्यानंतर एक सिंगल. आक्रमकता आणि संयम यांचा मेळाप करून इथे खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रशांत. टीमची टोटल 23, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो, एक फायटिंग टोटल 40 धावा उभारणं गरजेचं आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये, आणि आता त्याच्याकडे आगेकूच करत असताना मिसटायमिंग आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन टू द बॉल आणि इथे मिळेल सलाम शेखला विकेट. फलंदाज योगेश बॅक टू द डग आउट. 1 मिनिटाचा अवधी आहे, जमू नका, हा बॉल तुम्हाला हाताळायचा आहे, अदरवाईज शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला दंड घोषित केला जाईल, 1 खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल. 23 धावा टीमची टोटल. विकेट आतापर्यंत गमावले 4. हे रिप्लायमध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीनं स्लोवर 1 होता. लास्ट मोमेंटला रिलीज करत असताना एक वेगळ्या पोझिशनमध्ये हा चेंडू रिलीज करतो, परंतु पाहू शकाल कव्हरच्या दिशेनं इनफिल्डमध्ये हा झेल टिपला गेला. धावसंख्या 23, 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सुहास. 2 षटकार आलेत प्रशांतच्या बॅटमधनं. त्या 2 षटकारांनी नवचैतन्य निर्माण केलं जय हनुमान माईनगर टीमच्या इनिंगमध्ये, कारण धावा संपूर्णपणे थांबल्या होत्या, धावसंख्येवर अंकुश लावला गेला होता. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. हो, अगदी फसवला, कटर होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर दिशेला वळण घेत असताना स्विंग अँड मिस. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 23, विकेट गमावले 4. करंट रन रेट आपण पाहताय 7.67चा. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिलं बॅटिंग करते आहे, टॉस हरल्यानंतर जय हनुमान माईनगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळतोय 6 स्टार अल्लानी. शहापूर तालुक्यातील हा संघ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा नितीन निमसेनं खर्च केला 7. सेकंड ओव्हरमध्ये धावा दिल्या 3 हर्षल वाळिंबेनं आणि त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये 2 षटकार येऊन देखील धावा दिल्यात फक्त 13. कौतुक करायला हवं, सलामचं 2 विकेटाने प्राप्त केला. शेवटचं षटक शिल्लक आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी 15 धावा येणं हे नितांत आवश्यक असेल जय हनुमान माईनगरच्या दृष्टिकोनातून. स्ट्राईक एंडला प्रशांत आहे, ज्याच्या बॅटमध्ये 2 उत्तुंग षटकार आपण पाहिल्यात, त्याच्याकडनं ती अपेक्षा जरूर असेल. भरपूर सारा वेळ खर्च करताय 6 स्टार अल्लानी संघ. वेळच्या माध्यमातून प्लीज सहकार्य करा. टायमिंग सेट झाला, कारण जेव्हा बॅटर आतमध्ये जातो तेव्हा आपण टायमिंग पॉज करतो. मी परफेक्ट प्रत्येक गोष्टीकडे लक्ष केंद्रित आहे. शेवटचा गोलंदाज भावेश गोलंदाजीसाठी होतोय सज्ज. ऑन साइडला टर्न केला, गॅपमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. ओहो, इथे चान्सच दिला नाही. गुड फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू गॅदर करून पॅरलर थ्रो इथे दिलाय आणि प्रशांतला स्ट्राईक पासून दूर ठेवलंय. एकच धाव इथे दिली आहे घेऊन. भावेश गोलंदाजी करतोय. विजय पष्टे प्लीज. जयेश हाफ ट्रॅकर बॅटची कडा. हो यस, लागली आहे बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये आणि ते सुहासला माघारी परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय जय हनुमान माईनगर टीमला. हाफ ट्रॅकर होता, बॅटची कडा अगदी ताकदीनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. विकेट इथे मिळतीये. यंगस्टर आहे भावेश, लॉकचं षटक हाताळतोय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय भूषण. 4 बॉल 14 आपण पाहिलं तर प्रशांत खेळलाय, परंतु नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक त्याच्याकडे येणं गरजेचं होतं. पहिल्या बॉलवर डबल त्यांनी का घेतली नाही हा मोठा प्रश्न होता. तिथे विकेट सॅक्रिफाईस देखील तो करू शकला असता. सुहासची स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा होता. हा प्रश्न सध्या माईनगरच्या पाठीराख्यांना जरूर पडला असेल. तो नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि जोपर्यंत प्रशांत नॉन स्ट्राईक एंडला आहे तितकंसं नक्कीच एक आनंदाची बाब असेल ती 6 स्टार अल्लानीसाठी. समोईशला फटका लॉफ केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक. प्रशांत दुसऱ्या धावेसाठी आलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. हा निर्णय समजलेला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट. त्याच्याकडे क्षमता आहे, 2 मोठे फटके त्याने लगावले आहेत, परंतु त्याने स्ट्राईक स्वतःकडे का ठेवली नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. टीमची टोटल 26. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली आहे. यावी धाव एकच मिळेल. सुंदर गोलंदाजी ओव्हरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. इकॉनॉमिक षटक भावेशनं देखील हाताळलंय. 4 बॉल मध्ये 4 धावा त्याने देत एक विकेट आपण पाहिली त्याने प्राप्त केली आहे. 27 वर 5 हे स्कोर कार्ड आपण पाहताय सध्या आमच्या टीव्ही मॉनिटरवर. 7.36 जी करंट रन रेट सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटका या ठिकाणी अपेक्षित असेल प्रशांतकडनं. 2 मोठे हिट त्याने मारलेत या मॅचमध्ये. ओ आलाय स्ट्राईक त्याच्याकडे आली आणि त्यानंतर प्रहार आलाय. भावेश्वर हा हल्ला चढवलाय. मिड विकेटला षटकार. तेहतीस या गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो. मग अशी स्ट्राईक त्याने का घेतली नाही हा देखील फार मोठा प्रश्न आहे. शेवटचा बॉल शिल्लक. या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर एक जबरदस्त फायटिंग टोटल मालीनगरच्या माध्यमातून जरूर उभारली जाईल. 5 बॉल फेस केलेत. 20 धावसंख्येवर खेळतोय. सुंदर फटकेबाजी. 3 षटकार त्याच्या पॅटमधनं आपण आतापर्यंत पाहिलेत. भावेश हा फटका देखील चांगला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा ब्लास्ट आणि हे 2 षटकार कुठेतरी या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये जबरदस्त सस्पेन्स निर्माण करतील. आणि आता सुस्थितीत माईनगर संघ. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 39 धावा धावफलकावर आणि 40 धावसंख्येचं टार्गेट सेट केले 6 स्टार अल्लानी संघासमोर. 6 बॉल 26 धावांची धुवाधार आकर्षक आक्रमक आणि सुंदर इनिंग साकारली प्रशांतने. 4 षटकार त्यामध्ये आलेत. प्राथमिक फेरीतील तिसरी लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि चरीव. एका बाजूला शहापूर तालुक्यातील चरीव संघ, दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्यातील आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. दोन्ही टीमचे कॅप्टन या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे टीमचा कॅप्टन आणि चरीव टीमचा कॅप्टन. तर 40 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले ते 6 स्टार अल्लानी संघासमोर. मी थांबतोय तुर्तास. तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 2025 वैभवशाली 30वा पर्व आणि टॉस साठी आपण जातोय. एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये सरीव हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चला इमिडिएटली यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी. चरीव टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचं. सरीव टीमचा कॅप्टन या टॉस साठी. सरीव टीमचा कॅप्टन लवकर. गणेश पानसरे.
गणेश पानसरे आपण याचे चरीव टीमचे कॅप्टन. तर चरीव टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत आमच्या समूहात. या मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि चरीव मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला मैदानाचा सामना सुरू ठेवायचा पंच. एका बाजूला आपण पाहाल टेल आणि एका बाजूला हेड. टेल असा कॉल आहे आणि आला हेड. टॉस जिंकलाय तो चरीव टीमच्या कॅप्टन. पण जास्त ओपिनियन घेणार नाही, फक्त तुमचा निर्णय तुम्ही कळवायचा. क्षेत्ररक्षण घेऊ पहिले. तर चरीव टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करायची आर्यन स्पोर्ट्स टेंबरे टीमला. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण देऊयात शुभेच्छा. जाऊयात मॅच कडे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. लवकरच आंबेळे अर्थात APL आंबेळे प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव आहे आंबेळे प्रीमियर लीग. आंबेळे गाव 26 आणि 27 फेब्रुवारीला नाईट क्रीडा स्पर्धा 8 संघ. प्रथम क्रमांकासाठी 51,000, द्वितीय क्रमांकासाठी 25 संघ बुक झालेले आहेत आतापर्यंत 6. त्यामध्ये ताज 11, माही 11, तेज 11, आई एकविरा, साई एकविरा आणि दत्ता 11. त्याचे आयकॉन जर असतील तुमच्याकडे तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा. अजून एक संघ देवा 11 म्हणजे 7 संघ झालेले आहेत. 7 संघ झालेले आहेत, एक संघ बाकी आहे. नाही ते ऑफिशियल माहिती आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं राहील, म्हणजे प्रत्येकाचा आपण नामोल्लेख करू. पहिला चेंडू हवेत. वॉट अ कॉट. आधी गोरे. जबरदस्त 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 झेल आपल्याला पाहायला मिळतोय. समालोचन कक्षामध्ये फक्त 2 संघाचे 12वे खेळाडू आणि एक स्कोरर. टेनक्रिकची टीम, बाकी कोणीच थांबणार नाही. ही महत्वाची सूचना. विकेट आली. फलंदाज बाद. पिंटू शेट उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन आपण पाहतात आमची संपूर्ण ऑफिशियल टीम. त्यामध्ये गडगे साहेबांनी खूप चांगली स्कोरिंग केली. कैलास भांडे आहेत, त्यानंतर नकुल सर आहेत. इथे चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. सुनील भंडारीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. ऍक्शन रिप्ला ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला टेनक्रिक लाईव्ह या YouTube वाहिनीवर सुनीलला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कर ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला सुनीलला पाहताय. 6 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून. भगवा चषक बी गेट करायचा. तिसरा चेंडू भन्नाट वेगाने इष्टरक्षकाचा वेध घेतोय. सुनील याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. जयेश आणि विजय ही जोडी मैदानामध्ये 40 धावांचं लक्ष आहे. परंतु सर्वात महत्वाचं काय, शेवटच्या 2 बॉलवर जे 2 षटकार आलेत ना, ते किती महत्वाचे टीम माळीनगरसाठी आणि किती
धोकादायक आहेत साई स्टार अल्यानेसाठी ते पाहायचं आहे. 3 चेंडू कोणतीही धाव नाही आहे, 1 विकेट. इथे टाकलेला हा चेंडू हवे डाऊन द बॉल फील्डर, 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का जयेश बॅक टू द पवेलियन. साई स्टार अल्याने शहापूर आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान माळीनगर मुरबाड. फलंदाज बाद. पण थोडासा विचार करत होतो, त्यामध्ये अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 2 संघ आहेत, ज्यामध्ये जुन्नर तालुका आंबेगाव, तदनंतर शहापूर तालुका, मुरबाड तालुका, कल्याण, पालघर हे तालुके इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. 8 संघांचा सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आपल्याला खबर धावसंख्या 5 चेंडू टाकलेत. पहिलं निर्धाव षटक येते का या रात्रकालीन क्रीडा स्पर्धेत ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सुनील, ज्याची गोलंदाजी दमदार आहे. सुनीलला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. मला वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये BTCL ही क्रीडा स्पर्धा चालू असल्यामुळे भिवंडी थोडीशी अजून शंकेमध्ये. इथे टाकायला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका दमदार, एक टप्पा खात. समीरच्या बॅटमधून 4 चौकार. त्यामध्ये 7 संघ आतापर्यंत झालेले, ते एक कुणाला द्यायचं असेल तर लगेच द्या. ताज 11 दुर्गेश गडगे आयकॉन, माही 11 राम भांडे, तेज 11 हिरामन भगत, आई एकविरा दिगंबर लिंगे, साई एकविरा अर्जुन हुमने, दत्ता 11 हितेश डोंगरे, देवा 11 अरुण गीते. अजून एक संघ बाकी आहे, लवकर बुकिंग करा. APL आंबेळे खुर्द प्रीमियर लीग, तानाजी गडगे आणि संपूर्ण आंबेळेचं आयोजन दत्ता शेठ गडगे यांचं शुभागमन होतं. दत्ता शेठ तुम्ही आले, तुमचं सहर्ष स्वागत. आयकॉन मला वाटतं एक संघ बाकी आहे, त्यामध्ये 2 माणसं चूज करा, एक नकुल भांडे किंवा सुनील माळी, त्यांना आयकॉन घ्या. आयकॉन घ्या, आयकॉन, बाकी काही नाही. जाऊया मैदानाच्या आत. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 4 धावा आहेत, 2 फलंदाज बाद. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला या अगोदर, पैसे महत्वाचे नाही, माणूस महत्वाचा आहे. जाऊया मैदानाच्या आत. 4 धावा आहेत, गोलंदाज तयार. 18 चेंडू 36चं समीकरण. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण प्रमोद माळी अर्थात छोट्याला पाहतोय. स्ट्रायकर एंडवर विजय स्पष्ट. बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये विजय स्पष्ट आहेत, जोपर्यंत मैदानामध्ये सलाम आहे, तोपर्यंत टीम साई स्टार अल्यानीचा दबदबा राहील. दुसऱ्या बाजूला छोटू माळी. मातीची खेळपट्टी म्हटलं की छोटू माळीचं नाव सातत्यानं घ्यावं लागेल, असा असणार हा गोलंदाज आहे. 17 चेंडू 35चं समीकरण. समीर आणि विजय ही जोडी मैदानाच्या जिंकणार कोण ते आपल्याला पाहिजे. साई स्टार अल्यानी एक मातब्बर संघ, त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान माळीनगर तितक्याच ताकदीचा. वेळ 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 सर्वात महत्वाचा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अभिचं यष्टीरक्षण चांगलं आहे. चेंडू डॉट आहे. 2 बाद 5 धावा. जिंकणार, आपण याच गोष्टीवर पुन्हा येऊ, जिंकणार मुरबाडचं क्रिकेट की जिंकणार शहापूरचं क्रिकेट ते आपल्याला पाहायचं आहे. एक जबरदस्त चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो छोटू माळीचा. 16 चेंडू 35चं समीकरण. छोटू ओ पडल्यानंतर चेंडू आउटस्विंग होताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्या धावपलिकावर आपण पाहतायत 6 धावा.
ज्यावेळेस डेला 3 दिवस क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली, ज्यांचं आगमन झालं नव्हतं, फक्त एकच दिवस कोपऱ्यावर पाहायला मिळाले, तो खुर्चीवर बसलेले आमचे दत्ता शेठ, त्यांचं आगमन होतं. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. 6 धावा. ओ, पडल्यानंतर हात बर वळवतोय, गर्रकन गिरकी घेणारा हा चेंडू. ही छोटू माळीची खासियत आहे. ज्या ज्या वेळेस मातीची खेळपट्टी मिळेल ना मित्रांनो, फलंदाजांना अक्षरशः चकवतोय. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. पडल्यानंतर हातभर चेंडू वळतोय. यष्टीरक्षण जबरदस्त अवेचं. आपल्या कबर धावसंख्या 2/6. दुसरं षटक मैदानामध्ये जोडी जमली आहे. सध्याच्या घडीला तानाजी, दत्ता शेठ, रवी, कमलाकर ही जोडी आहे. ते सध्याच्या घडीला या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. त्याचबरोबर आमचे मित्र जयराम थोडेसे नाराज आहेत. काय नाराज आहे ते थोडीशी दूर करा ही विनंती असेल. तेही उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला कालच्या दिवसातील सुपरस्टार अरुण गीते आणि त्यांच्या जोडीला संतोष गडगे यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला संपूर्ण आमची टीम, राम, त्याचबरोबर रमेश गीते आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. सुनीलजी माळे आहेत, थोडीशी मीटिंग करत आहेत. 32. इथे बिग हिट. कॉटन बोटची संधी, कॅच ड्रॉप. इथे विजयला जीवनदान म्हणजे विजयापासूनचं अंतर दूर झालेलं आहे. आपल्या खबर धावसंख्या 9. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतात 12 चेंडू 31चं समीकरण आहे. स्वतःवर थोडासा नाराज आहे छोटू माळी. 12 चेंडू 31चं समीकरण. ज्या काल आहेत आता थोडंसं काहीशी चर्चा करताना पाहायला मिळतात. मैदानामध्ये सलाम जातील. चला सलाम थोडं फास्ट. 12 चेंडू 31चं समीकरण. समालोचन कक्षाच्या समोर संपूर्ण आमचे कॅमेरामन कुठे, क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब ही विनंती आहे. थोडीशी मैदानामध्ये थोडीशी चर्चा होती. कॅमेरामन आमचे फोकस करा. दीपक सर. आयोजक कमिटी. दुसऱ्या बाजूला पहिल्या दिवस गाजवलं टोकावड्याने. मला वाटत नाही की 9 दिवस ही क्रीडा स्पर्धा सोडतील. ऑन स्क्रीन सध्याच्या वेळेला आमची संपूर्ण आयोजक कमिटी टीम पाहतोय. त्यामध्ये सुनीलजी माळे आहेत, श्रीकांतजी पवार त्यांच्या जोडीला जॉईंट होत आहेत, रवी सर आहेत, कमाल सर आहेत, दत्ता सर आहेत, तानाजी गडगे असं व्यक्तिमत्व आहे. आणि कैलास अक्षरशः जमिनीवर बसलाय, कारण बॅटिंगच दिली नाही त्याला काल, त्यामुळे तो जमिनीवर बसलेला आहे. कारण मैदान सोडायचं नाही 8 दिवस त्याने ठरवलेलं आहे. सध्याच्या कडेला समालोचन कक्ष आपण पाहतो. 12 चेंडू 31 धावा. कशा प्रकारे कामगिरी होते ते पाहायचं. 12 चेंडू 31चं समीकरण. जाऊया मैदानाच्या पाणी का ज्यावेळेस शेवटचे चेंडू 12 चेंडू 31 धावा. ते मॅच आपण कव्हर करतोय. 12 चेंडू 31चं समीकरण. कॅमेरामन सगळी चित्र टिपतायत, त्यांचं विशेष कौतुक करू. सध्याच्या कडेला श्रीकांत पवार, सुनील आलम, सुनील माळे ऑन स्क्रीन. 12 चेंडू 31. इथे टाकलेला हा चेंडू लाईन तिथे चेक करावी लागेल. जॅकॅनचा अवांतरचा चेंडू. व्हाईट बॉल. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावा. 12 चेंडू 30 धावा. दत्ता शेठ गडगे उपस्थित होत आहेत. ही लाईट दिसते ना, ही दत्ता शेठची, बरोबर ना. शेवटचे 12 चेंडू 30 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 30 धावा. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका दमदार. मैदानामध्ये विजय स्पष्ट. तोपर्यंत 6 स्टार आल्याने चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा. 4 चौकार. असावी कमलाकर आणि दत्ता शेठ सारखी असावी, बरोबर ना दत्ता सर. रात्री काहीतरी झालं होतं. वॉट अ शॉट. विजय स्पष्टच्या बॅट मधून आडव्या पॅटनं डीप इन विकेटला एक जबरदस्त टोला आपण पाहिला. 11 चेंडू 26. इथे टाकलेला हा चेंडू बॅक फुटला. डीप बॅक्सला कव्हरला चेंडू. एक टप्पा खात. मैदानामध्ये विजय स्पष्ट आहे. नावामध्ये विजय. आणि जोपर्यंत मैदानामध्ये विजय आहे ना,
साई स्टार अल्यानीचा देखील विजय होऊ शकतो ही गॅरंटी देतो तो फलंदाज विजय याच्या बॅटमधून आलाय चौकार. काय संगीत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि 22 धावा. काय सर? हा नक्की नक्की सांगू आपण थोड्या टाइमात. 10 चेंडू 22चं समीकरण. मॅच रंगात आली आहे. भगवा चषक रंगात आलाय. क्रीडा रसिक रंगात आलेत. शेवटचे 10 चेंडू 22. इथे सुंदर असा फटका विजयच्या बॅटमधून लगातारचा तिसरा विजय स्पष्ट आहे. सध्याच्या घडीला आक्रमण करतोय. कैलासला उठावाच लागलं असा फटका होता. 4 धावा चौकार. कैलास सर मागील 7 वर्ष त्यांची मजा होती. या वर्षी थोडेसे टेन्शन मध्ये ते नाराज आहेत तुमच्यावर स्पेशल दत्ता शेट वर देखील. बरोबर ना दत्ता शेट? धाबलकावर धावसंख्या 9 चेंडू आणि 18चं समीकरण. 22 धावा धाबलकावर. ऍक्शन रिप्ले पण पाहू शकता. कैलासच्या हातामध्ये चेंडू आला त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 9 चेंडू 18चं समीकरण. जॅकला पाहताय गोलंदाजी मार्कवर. जिंकणार साई स्टार अल्याने की जय हनुमान माळीनगर ते पाहायचं. 9 चेंडू 18. इथे आडव्या बॅटनं फटका खेळला. विजय स्पष्ट या खेळाडूने. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी खराब. 2 धावा. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 24 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 16चं समीकरण. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला गोविंद तर सध्याच्या घडीला जो आहे 12चा 12चा विषय लय महत्वाचा आहे. 8 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाज तयार. 8 चेंडू आणि 16 धावा. 12चा विषय महत्वाचा आहे माधव सर. 8 चेंडू 16 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. इथे टाकलेला हा चेंडू. इथे चेंडू डॉट आहे आणि आता 7 चेंडू 16चं समीकरण. जसे डॉट बॉल येतील मैदानामध्ये माळीनगर उत्साहित होईल. जसे चौकार येतील जसे षटकार येतील किंवा इथे मैदानामध्ये विजय स्पष्ट राहिला शेवटच्या षटकार स्ट्रायकर इनवर तर सामना अल्यानीच्या बाजूने जाऊ शकतो. ही क्षमता आहे विजय स्पष्ट या खेळाडूची. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या विजयासाठी. 16 7 चेंडू 16 हे समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू सध्याच्या घडीला जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. शेवटचे 6 चेंडू 15 धावा. सध्याच्या घडीला ऑनलाईन 1300 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन सामन्याचा आनंद घेतात आणि त्याचबरोबर 1300 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आनंद घेत असताना आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस लाईव्ह स्ट्रीमिंग चालू झाले म्हणजे 7 वाजेपासून 24,372 लोकांनी ही भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा पाहिली. त्यांचं विशेष कौतुक करू. 6 चेंडू 15 धावा. यांच्याकडून एक कमेंट्स आलेलं आहे. 1 नंबर आयोजन. त्यांचं विशेष कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत 25. 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. उद्याच्या दिवसामध्ये देखील मुरबाड तालुक्यातील एक मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल तो देवगाव टायगर्स. 6 चेंडू 15चं समीकरण. कुणाल राव यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या टीम माळीपाडा या संघासाठी. 6 चेंडू 15चं समीकरण. अरुण पवार आपण कुठेही असाल तर संपर्क साधा.
अनंत गडगे आपली वाट पाहत आहेत. अरुण पवार आपण कुठे असाल तर संपर्क साधा. ओके, धन्यवाद सर, मनापासून आभार. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावा. अभि आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 15 धावांचं समीकरण. माळीनगर जिंकतंय की ते आल्याने जिंकतंय ते आपल्याला पाहिजे. निलेश दादा निमसे यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. इथे जर कोणताही फलंदाज म्हणजे आता आवश्यकता 2च षटकारांची 2 मारत असेल त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू बिग हिट. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. झेल इथे टिपलाय, लॉंगन आलाय आणि त्याने चांगला झेल पकडलाय. इथे फलंदाज बाद आहे. बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत. सलाम. प्रेक्षक वर्ग आहे. अरुण तुझ्यापासून तर इथवर. ओके ओके, अजून तिकडं. हा ओके. का तर जो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातो आणि येतो त्याला कॅमेरामन क्लिक करतोय. त्यामध्ये तुम्ही सर्वांनी आता थंडी आहे त्यामुळे ब्लॅक शर्ट घातलेले आहेत ते दिसत आहे. सर तुम्ही पण. सर तुम्ही चला ना लगेच. 5 चेंडू 15चं समीकरण आहे आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण आवीला पाहतोय. मैदानामध्ये आलाय अल्यानीचा सुपरस्टार सलाम शेख. 5 चेंडू 15. इथे शहापूर चा अल्यानी जिंकतो की मुरबाडचा माळीनगर तेच पाहायचं भगवा चषकात. ओहो, चेंडू पडल्यानंतर हात बरवळतोय. ही ताकद राहिली. आणि माळीनगर संघ ज्यावेळेस मातीच्या खेळपट्टीवर खेळतो तो अजून दादा संघ होतो हे दाखवत असताना, परंतु मित्रांनो मॅच अजून संपलेली नाही. मैदानाच्या सलाम सलाम आहे तोपर्यंत साई स्टार अल्यानी देखील सलामत असेल. शेवटचे 4 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका केलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न जो मात्र केलाय. रनआउटची संधी इथे निर्माण आणि इथे विकेट आली. 3 बॉल 14 धावांची आवश्यकता. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो दुर्गेश की शेवटच्या बॉलवर भावेच्या ओव्हरमध्ये जे आलेले 2 षटकार आहेत आणि ते 2 षटकार खेळणारा प्रशांत आहेत. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट तर नाही ना. 3 चेंडू 14 धावांचं समीकरण. यानंतर चरीव आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन स्पोर्ट क्लब टेंभरा हा सामना होईल. टॉस जिंकला चरीव टीमने. निर्णय सर क्षेत्ररक्षण. ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अरुण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एक जबरदस्त खेळाडू आहेत शहापूर तालुक्यातील. दुसऱ्या बाजूला प्रिन्स ऑफ. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आणि चेंडू सीमा पार. फरार फरार फरार. चौकार. 4 रन. आणि 10 धावा. आता इथे कुणाला तरी बॅटर म्हणून बाळामते व्हावं लागेल कारण बाळामतेने या मैदानावर इतिहास रचला. 2 चेंडू 10 धावा ज्या मात्र बनवलेला आहे. आमचे परम मित्र सागरदादा कापडी त्याचबरोबर आमचे बारक्या सर दिनू गौरव उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. सागर कापडी यांचं आपण कौतुक करू. या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. 2 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू 10चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. दिनेशजी बांगर त्यांचंही सहर्ष स्वागत. इथे आडव्या बॅटनं फटका दमदार. चेंडू सीमा पार. षटकार आलाय. मित्रांनो आठवा शिवळेची मॅच आणि देवगावची मॅच हे समीकरण होतं. 2 चेंडू 10 षटकार आला होता. 1 चेंडू 4 असताना बाळामतेने चौकार खेळला. इथे आता सलाम शेख
चौकार खेळणार का ते पाहायचंय. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय. साई स्टार अल्यानी त्यांच्या विरुद्ध जय हनुमान माळीनगर. जिंकतय कोण ते आपल्याला पाहायचं. भगवा चषकाचे आयोजक, भगवा चषकाचे नियोजन, ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. एक उत्तुंग फटकाने त्या प्रेक्षक वर्गाने एक चांगला कॅच जो मात्र पकडला. एक चेंडू 4 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो. बिग हिट आणि चेंडू सीमा पार. साई स्टार अल्यानी तिसऱ्या फेरीत दाखल. सलाम आहे तो सलामत आहे तेच सांगितलं होतं मी. आणि मैदानामध्ये जबरदस्त फलंदाजी सलामची. षटकार साई स्टार अल्यानी तिसऱ्या फेरीत. हाडलक माळीनगर. डीजे धनु. हुकमाचा एक काय ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. सलाम शेख हे मित्रांनो नाव लक्षात ठेवा. मैदानाच्या आतमध्ये गेला. आवश्यकता होती फटक्यांची आणि काय फटके सजवला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. शेवटचा एक बॉल 4. जबरदस्त फटका. लॉंग ऑफला चेंडू सीमा पार. षटकार खेळला सलामने आणि अल्ल्याने जिंकला. हे सर्वात महत्वाचं आहे. तिसऱ्या फेरीत दाखल. राजेश दादा निमसे बरोबर ना. नाव बरोबर सांगितलं होतं ना. निमसे काय नाव सांगितलं होतं ते. निलेश निमसे यांच्या वतीने सलाम शेख साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. मॅन ऑफ द मॅच सलाम शेख. 5 चेंडू 17. सलाम यायचं व्यासपीठावर. सलाम